शिरगाव संघ आपला 12वा खेळाडू आलाय. थँक्यू सो मच. यावेळेला आपण व्यासपीठावर येतो. मी कॅमेरामॅन्सला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे आपल्या नजरा वळवायच्या आहेत, कारण होतोय मान्यवरांचा सत्कार. श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित दसई प्रीमियर लीग सन 2021चा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाचा काही क्षणात रंगणार आहे दुसरा सामना. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा करतोय सन्मान सोहळा. पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय हुसेनभाई शेख यांचा सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीनं शिवाजी भेरेसर करतील. थँक्यू सो मच. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय संजयजी शिंगोळे साहेब. मी पुन्हा एकदा शिवाजी भेरे यांना विनंती करतो की आपण आजच्या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं शिंगोळे साहेबांचा इथं यथोचित सन्मान आणि त्यांचा सत्कार आपण करायचा आहे. फॉरेस्ट खात्यामध्ये कार्यरत असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय निलेशजी भेरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी शिवाजी भोईर साहेब यांना शिवाजी भेरे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी भेरे यांचा यथोचित सन्मान आपण करावा. यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये आणखी एक मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय सतीशजी फर्डेसर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पण सतीशजी फर्डे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी शिवाजी भेरेसर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सत्कार करा. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचा. सर थँक्यू सो मच. मित्रांनो आपण वळतो मैदानाकडे. हा सामना रंगला जाईल शिवतेज शिरगाव विरुद्ध जीएस स्पोर्ट्स आसनगाव या उभय संघांमध्ये. शिवतेज शिरगाव या संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलंय. एक लय सापडली आहे शिरगाव संघाला आणि तीच लय देखील आसनगाव संघाकडे आहे. दोनही संघ कागदावरच्या इतिहासाप्रमाणेच मैदानावर देखील विक्रमांसाठी मानले जातात, गाजले जातात. नावाजलेले संघ म्हणून या ग्रामीण क्रिकेट विश्वात या दोनही संघांचा नामोल्लेख केला जातो. यावेळेला शिवतेज शिरगाव या संघाकडून स्ट्राईकला जातोय. कालच्या दिवसातल्या मागच्या सामन्यात अर्धशतक झळकवणारा राजेश आणि नॉन स्ट्राईकला येतोय पाऊण शतक झळकवणारा चेतन. गोलंदाजी मार्कवर आसनगाव संघाकडून सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत. हे रंगणार द्वंद्व बॅटल खरंच खूप रंजक ठरणारा खूप मोठा सामना आहे मित्रांनो. यामधला संघर्ष हा पाहण्यालायक असणार आहे, कारण प्रत्येक चेंडू गणित निर्माण होणारा संघर्ष क्रिकेटचं एक अप्रतिम आणि अद्वितीय सौंदर्याची आपल्याला प्रचिती देणारा आहे. अनिकेतचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा यावेळेला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला खेळलाय. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनं शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या मात्र धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. आता मात्र स्ट्राईकला येतो चेतन मडके. या वेळेला बाहेर टाकलेला चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि त्या चेंडूवर खेळण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र होतोय फलंदाज बेट चेंडू होतोय निर्धाव. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. अनिकेतला माहिती आहे या दोन्ही फलंदाजांच्या क्षमता काय आहेत, स्ट्रॉंगेस्ट पॉइंट काय आहेत आणि त्यावर आपल्याला मारा नाही करायचा. तर कमजोर बाजूंवर जर मारा केला तर मग मात्र आपल्याला समोरची इमारत कोसळवायला क्षणाचाही विलंब लागत नाही. या वेळेला अप्रतिम गोलंदाजी बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत. 2 बॉल्स डॉट येत आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अवघी 1 धाव संघाची धाव फलकावर आहे. या वेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू कलेक्ट होईल, थ्रो होईल. या कालावधी दरम्यान 1 धाव धावून पूर्ण केली जाते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 2 धावा.
राजेश आणि चेतन आता मात्र संयमी खेळ करताना आपल्याला दिसून येतात. त्यांना माहिती आहे अनिकेत सारखा गोलंदाज आहे ज्याच्याकडून फलंदाजांना अनपेक्षित असणारे चेंडू त्याच्या वाहत्यामध्ये आहेत. हुकमी एक्क्यांचा वापर करणारा हा गोलंदाज आहे आणि मग अशा वेळेला आपण आपला संयम ढासू द्यायचा नाहीये, कंट्रोल ठेवायचा आहे. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, ओडांच्या वरून गेलेला चेंडू, मात्र चेंडू कलेक्ट होईल, थ्रो होईल. या कालावधी दरम्यान आपल्याला गुड रनिंग बिटवीन दी विकेट पाहायला मिळते. एकूण धावा धावून काढल्या जातात 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 न वाढली जाते. धावसंख्या होतीये आता मात्र 4 धावा. या षटकातला पुढचा चेंडू अनिकेत याचा स्ट्राईकला अनुभवी भरवशाचा तडाखेबाज फलंदाज राजेश. यावेळेला राजेशला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात चेंडू निघून जातोय दूर. पंचांचे हात मात्र हवेत इशारा देत आहेत वाईट बॉलचा. अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या होतीये 5 धावा. या वेळेला चेंडूच्या वेगामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळालाय. संत गतीच्या चेंडूनं फलंदाज राजेश मडकेला केलाय बीट. चेंडू होतोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 5 धावा. अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग साठी अनिकेत मानला जातो, त्याचा नामोल्लेख केला जातो आणि पहिल्या षटकामध्ये त्याने दाखवून दिलाय. 5 धावा दिल्यात केवळ. राजेश आणि चेतन या दोनही फलंदाजांना कोणताही मोठा फटका खेळण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली गेली नाही, कारण त्याला माहिती आहे इथून पुढे होणारी प्रत्येक चूक ही समोरच्या संघाच्या पथ्यावर पडणारी आहे. आणि मग अशा वेळेला आपण आपल्या माइंडसेट मध्ये अगोदर प्रिपेअर व्हायचं आहे की आपल्याला काय गोलंदाजी करायची आहे, कारण हे दोनही संघांमधले खेळाडू हे अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात खेळत आलेत, एकमेकांच्या जोडीनं एकाच संघात देखील खेळत आलेत. त्यामुळे प्रत्येकाची जमेची बाजू, प्रत्येकाची कमजोरी ही एकमेकांना अतिशय ठामपणे माहीत आहे आणि ज्या वेळेला एकमेकांच्या कच्च्या चिठ्ठ्या ह्या एकमेकांना माहीत असतात ना मित्रांनो, त्या वेळेला एकमेकांचे विरुद्धचे प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्धचा जो संघर्ष करतात तो मात्र प्रत्येकाला एक वेगळा आनंद दिला जातो. आणि म्हणून दोनही कर्णधार ज्यावेळेला नाणेफेकीच्या कौल वेळी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बातचीत करत होतो त्यावेळेला दोन्ही कर्णधारांची एकच गोष्ट आपल्याला ऐकायला मिळत होती की मैत्रीपूर्ण लढत आहे, मात्र या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची झिकाटी आणि विजयाची भूक मात्र दोघांकडूनही मिटलेली दिसणार नाही. यात आणखी एक गोष्ट आपल्याला माहित असेल मित्रांनो की आसनगाव संघाला 5 धावांची पेनल्टी मिळालेली आहे आणि कर्णधार सचिनने आधीच घोषित केलं की पहिल्यांदा आमचं लक्ष असेल की भेदक गोलंदाजीच्या बळावर या 5 धावा आम्ही कशा रोखू, या कशा सेव्ह केल्या जातील ज्या पेनल्टीच्या स्वरूपात आम्हाला मिळाल्या आहेत. एक षटक संपलंय, बिनबाद 5 धावा. स्ट्राईकला आहे चेतन, गोलंदाजी मार्क व कॅन्डी. या वेळेस चेतन कॅन्डीच्या विरोधात रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कॅन्डीने यावेळेस चेतनचे मनसुबे ओळखलेत. चेंडूचा वेग ठेवलाय कमी आणि निर्धाव चेंडूची खात्रीशीर हमी. या षटकातला कॅन्डी याचा पुढचा चेंडू सामना करेल चेतन. यावेळेस पुन्हा फिंगर रोल केला जातोय, बोटांची जादुई पकड चेंडूवर दाखवतोय कॅन्डी. मात्र यावेळेस 2 धावा. संघाची धावसंख्या 2 न वाढली जातीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 7 धावा. 8 चेंडूंचा खेळ झालाय. माझ्यासोबत आहेत आमचे स्कोरर मित्र सचिन. सचिन सांगतायत की 8 चेंडूंचा खेळ झालाय, पण या 8 चेंडूमध्ये आतापर्यंत वर्चस्व गाजवलं त्या आसनगाव संघानं. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं खेळलेला फटका, माफ करा शॉर्ट लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार, पाहायला मिळतोय हा चौकार. मक्या भाऊ निळू भाऊ त्या गाण्यावर मला नाचायचंय.
डीजे यावेळेस चेतन मात्र आपल्या आक्रमक खेळीचा यलगार करताना अप्रतिम फलंदाजी. कॅन्डी विरुद्ध हा आक्रमण हल्ला बोलला जातोय. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय, सीमा पार पाहायला मिळतोय. आणखी एका अनोखा चौकार. निशी शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 22 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत यानं केवळ दिल्या होत्या 5 धावा. यावेळेस आसनगाव संघाचा स्टार प्लेयर कॅन्डी मात्र महागात ठरतोय. 5 चेंडूमध्ये तब्बल मोजल्या त्या 17 धावा. या षटकातला पुढचा चेंडू अप्रतिम फटकेबाजी, सलग 3 चेंडूवर जोरदार प्रहार चेतनच्या माध्यमातून. या वेळेस माइंडसेट रीड केलाय गोलंदाजाचा आणि आपला क्रिकेटचा क्लास बॅक टू बॅक येतोय. आणखी एक चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 26 धावा. आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डावखुरे आताचा गोलंदाज नंदन, अनेक नामांकित दिग्गज व्यावसायिक संघातून खेळणारा हा खेळाडू. पण यावेळेस मात्र पहिलं षटक संत गतीच्या धावगतीचं गेलं. मात्र त्यानंतरचा कमबॅक चेतन यानं दाखवून दिला. वैयक्तिक आतापर्यंत चेतन खेळतोय 9 चेंडू आणि 21 धावांची ताबडतोब खेळी आपल्याला चेतनच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. आता येतोय स्ट्राईकला राजेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे नंदन. पाहूया नंदनची फिरकी राजेशला चकवते का. या वेळेस नंदनचा बाहेर निघणारा चेंडू वाटला होता लेग स्टंपला पिच होईल, मग मी रिव्हर्स घेऊन त्याला पॉइंटच्या दिशेने सीमापार पाठवेल. मात्र यावेळेस नंदनने राजेशचे मनसुबे मात्र पुरेपूर उधळून टाकलेत. या वेळेस चेंडूच्या टप्प्यानं मात्र बीट केलाय. चेंडू राहिलाय खाली. राजेशचा अंदाज मात्र चुकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडू बॅक टू बॅक आपल्याला डॉट येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा चेंडू पडल्यानंतर काढला जातोय बाहेर. यावेळेस मात्र आपल्या बोटांच्या जादुई कमालीनं नाचवलं जात आहे फलंदाज राजेश याला. पहिलं षटक 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आणि या तिसऱ्या षटकातले 3ही चेंडू निर्धाव. अप्रतिम कमबॅक म्हणता येईल. यावेळेस मात्र नंदनला दिलं जातंय उत्तर. चेंडू करतोय हवाई सफर पाहायला मिळतोय. हा डीजे चौथ्या चेंडूवर मागच्या 3 डॉट बॉलची भरपाई मात्र यावेळेस राजेशनं काढून दाखवली आहे. अप्रतिम चेंडू आतापर्यंत 3ही टाकले गेले होते नंदनने. यावेळेस मात्र थोडा ढिलाईपणा दिसला आणि तो वेळच हेरलाय फलंदाज राजेश यानं. अप्रतिम षटकार. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 32 धावा. या षटकातला 5वा चेंडू गोलंदाज नंदन याचा सामना करेल फलंदाज राजेश मडके. यावेळेस पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला माहित आहे की जर माझ्या चेंडूवर काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर तो फटका कुठे जाऊ शकतो आणि त्याच दिशेनं हे क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा बॅक टू बॅक या षटकामध्ये डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. एका षटकारानंतर नंदनचं हे सुरेख कमबॅक. या षटकातला शेवटचा चेंडू फुलटॉस घेतला, लेग साइडच्या दिशेनं दाखवले आसमान पाहायला मिळतोय. हा आणखी एक षटकार.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 38 धावा, बिनबाद 38 धावा. सर्व प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल, की शिरगाव संघाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यांची सलामीवीराची जोडी आहे. मागच्या सामन्यात, मागच्या कालच्या दिवसात त्यांनी तब्बल 98 धावांची भागीदारी करून या स्पर्धेतली पहिल्या विकेटसाठी सगळ्यात मोठी पार्टनरशिप केली, त्याचा विक्रम रचला. आताही त्यांची पहिली जोडी फोडण्याकरता इथे संघर्ष करावा लागतोय तो जीएस स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या गोलंदाजांना. 3 षटकांचा खेळ झालाय मित्रांनो, एकही गडी गमावलेला नाहीये आणि धावा केल्यात ते शिरगाव संघाकडून 38 धावा. ज्यावेळेस कर्णधार चेतन याच्याशी बातचीत केली गेली होती की फलंदाजी का, त्यावेळेस त्याने शब्दातून दिलेलं उत्तर फारसं नीट कळालं नसेल, पण यावेळेस प्रशांतनं ज्यावेळेस कर्णधार प्रशांतनं बातचीत केली होती, आता मात्र बॅट मधून त्यांच्या सलामीवीरांची जोडी ते उत्तर देते आणि आता मात्र सगळं चित्र सुस्पष्ट होत आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू क्रिकेटचा दाखवला जातोय. क्लास चेतनच्या बॅट मधून आणखी एक येतोय ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. त्या विश्वासानं हा चेंडू हाताळायची संधी दिली होती, मात्र तो पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरतोय. अप्रतिम फटकेबाजी केली जाते चेतनच्या माध्यमातून, लय सापडली आहे त्याला या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेनं खेळलेला हा फटका गोलंदाजाला कोणतेही हावी होऊन देत नाही. यावेळेस क्षेत्ररक्षकाची होतीये गलती, चेंडू जातोय पुन्हा सीमा पार चौकार. म्युझिक या धावसंख्येवर यापुढील होणारा सामना कासगाव विरुद्ध वालशेत संघ. 6वं षटक संपल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यशस्वी अटेम्प्ट थर्ड मॅनच्या दिशेनं बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम फटकेबाजी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि चेतन मारतोय म्हणून राजेश देखील त्याला स्ट्राईकला देतोय संधी. यावेळेस इरफानला मात्र चेतनला रोखता येत नाहीये. पुन्हा लेग साईडच्या दिशेनं खेळलेला हा फटका, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 53 धावा. चेतन खेळतोय वैयक्तिक 13 चेंडू आणि तब्बल 36 धावांवर. पुन्हा आपल्या अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय तर राजेश खेळतोय 9 चेंडू आणि वैयक्तिक 15 या धावसंख्येवर. यावेळेस इरफानचा चेंडू फुलटॉस चेंडू, मात्र चेंडूनं गाठली उंची, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतीये एक गलती, मिळतंय जीवनदान तेही राजेश नावाच्या वादळाला. सारं काही अलबेल चालू आहे. गोलंदाज जीवतोड मेहनत करतोय, दोनही फलंदाज बाद होण्याचं नाव घेत नाहीये आणि अशा वेळेला मिळालेल्या संधी जर आपण गमावत असाल मित्रांनो, तर मात्र विजय आणि यश तुमच्यापासून आणखी लांब जाताना आपल्याला दिसेल. एकूण मिळताय 2 धावा. संघाची धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 55 धावा आणि महत्वाची बाब म्हणजे बिनबाद 55 धावा. धावकरी आताचा गोलंदाज यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू घेते उंची, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि 55 या धाव संख्येवर राजेशच्या रूपात मिळतोय पहिला झटका. गडी होत आहे बाद.
देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए 4 षटकांचा खेळ झाला. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 55 धावा. राजेश परतोय माघारी या ब्रेकच्या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. आता मात्र शिरगाव संघाकडून फलंदाजीला येतोय तो अमोल. डावकुऱ्याचा अमोल, नॉन स्ट्राईकला चेतन. अप्रतिम झाली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत. सुरेख पद्धतीचा हा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेवर समाधान मानावं लागते अमोल याला. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावली जातीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 56 धावा. मित्रांनो, प्रत्येक क्षणाला जर तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवायचं असेल, नाविन्य निर्माण करायचं असेल तर तुम्हाला मात्र स्वप्न पाहायला लागतात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला मोजावी लागते ती किंमत. ही किंमत मोजताना मात्र तुम्ही तुमच्यावरचा विश्वास ढळू द्यायचा नसतो आणि आत्मविश्वास वाढवायचा असतो. यावेळेस अप्रतिम फटका, मात्र तो दर्जा राखला जातोय. कॅचची अपील होतीये. बॅट्समन काहीतरी इशारा करतायत, परंतु आमचे दोनही चाणाक्ष पंच या वेळेला चर्चा करतील. आणि पंचांचा बादचा इशारा. थँक्यू सो मच डीजे. यावेळेला हा दुसरा झटका आणि ऐन फॉर्मात असलेला फलंदाज चेतन परततोय माघारी. यावेळेला पहिल्या 4 षटकांमध्ये ज्याप्रमाणे सुरुवात केली होती चेतननं, यावेळेला त्या वादळाला मात्र शमायला लागतोय. आणि अनिकेतला ज्या भरवशानं गोलंदाजी दिली, कारण आपल्या पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या होत्या. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 2 बाद 56 या धावांवर. आणि या 56 धावा ज्यांच्या बॅट मधून निघाल्या होत्या ते दोनही सलामी वीर आता मात्र तंबूत परत आहेत. आता चेतनची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्कवर येतोय तो संदीप. नॉन स्ट्राईकला डावखुऱ्या हाताचा अमोल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा अनिकेत. यावेळेस पुन्हा गुडलिनच्या चेंडूचा वापर केला जातोय. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये. धावसंख्या होते 57 धावा. पहिल्या स्पेल मध्ये आपलं पहिलं षटक या डावाची सुरुवात अनिकेतच्या गोलंदाजीच्या माध्यमातून झाली होती. दोनही फलंदाज जे मगापासून या षटकार आणि चौकारांचा खच पाडून या मैदानातून निघून गेले, त्या दोनही फलंदाजांना अनिकेतनं जेरबंद केलं होतं. आता 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूमध्ये पुन्हा तोच भेदक मारा अनिकेतकडून. यावेळेस मात्र अमोलचा जोरदार प्रहार लॉंगांच्या दिशेने येतोय. हा फटका
मात्र क्षेत्ररक्षकाची कमाल बसतोय तिसरा झटका. थँक्यू सो मच. 4 चेंडू झाले. 4 चेंडू नंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद आणि 57 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आता मात्र अनिकेत कडून. या वेळेस देखना चेंडू, गोलंदाजीचं प्रतिम प्रदर्शन, बसतोय चौथा झटका आणि आता मात्र शिरगाव संघ बॅक फुटवर. डीजे थँक्यू सो मच डीजे. या षटकातला शेवटचा चेंडू आणि अनिकेतला मात्र हॅट्रिकची संधी. अप्रतिम गोलंदाजी या डावाची सुरुवात या अनिकेत नावाच्या गोलंदाजानं केली होती. त्यावेळेस गडी बाद करण्यात यश आला नव्हता, पण दिल्या होत्या केवळ 5 धावा. समोर होते राजेश आणि चेतन यांसारख्या तडाखेबाज फलंदाजांना जेरबंद करण्यात यशस्वी ठरला होता हा गोलंदाज. आणि या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी, 2 धावा दिल्यात आणि आतापर्यंत 3 गडी बाद. या वेळेस चकवा देणारा चेंडू, अवर्णनीय गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ इथे संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 57 धावा. चार बाद 57 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुरुवात होती 0 बाद 55. यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल येतोय. एकही गडी न गमवता 55 धावा कुठल्या होत्या शिरगाव संघानं. पण मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही, म्हणून नेहमी तयारीत राहायचं असतं. आणि यावेळेला 0 बाद 55 ही धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 बाद 57 धावा. म्हणजे उर्वरित पुढचे 4 गडी हे केवळ 2 धावांवर बाद झालेत. चांगली सुरुवात होती. या पुढचा होणारा सामना कासगाव विरुद्ध वालशेत. दोन्ही संघांच्या संघनायकांनी तर रिपोर्टिंग करायचं आहे. या वेळेला नंदन आपल्या बोटांचा अप्रतिम वापर करतोय. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर निघतोय. अप्रतिम गोलंदाजी. धडाकेबाज सुरुवात करणारा शिवतेज संघ आता मात्र कुठेतरी दडपणाखाली. यावेळेस अप्रतिम चेंडू, त्यावर अप्रतिम फटका म्हणता येईल. फलंदाज प्रदीपच्या माध्यमातून, प्रशांतच्या माध्यमातून माफ करा. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचती आता मात्र 58 धावा. कुठेतरी आक्रमक सुरुवात करणाऱ्या शिवतेज संघाला आता मात्र रोख लावली गेली आहे. भरवशाचे 4 फलंदाज तंबूत माघारी परतले आहेत आणि जो कुठेतरी नैराश्याचं वातावरण सहन करत असलेला आसनगाव संघ आता मात्र नवचैतन्याची अनुभूती बघताना. यावेळेला प्रदीपच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. मगापासून जे शिरगावचं वादळ घोंगावत होतं ते वादळ आता मात्र शमताना दिसतंय. आसनगावची हीच गोलंदाजी, हाच असतो संघर्ष मित्रांनो. ऐन मोक्याच्या क्षणाला मॅचला वळण दिलं जातं. टर्निंग पॉइंट ठरतो कुठला तरी एक चेंडू आणि मग त्यानंतर संपूर्ण मॅचचं चित्र हे क्षणार्धात पालटलं जातं. या वेळेला लाईन चुकली आहे. अवांतर स्वरूपात संघाच्या धावसंख्येत 1 भर पडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 60 या धावसंख्येवर. नंदनही प्रयत्न करतोय की फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू गेला जाणार नाही आणि आपण त्यासाठी गोलंदाजी करतोय जेणेकरून मोठा फटका खेळण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही. यावेळेला गोलंदाजाला आपल्या फिरकीच्या तालावर नाचायला भाग पाडतोय गोलंदाजी नंदन. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र शिरगाव संघ कुठेतरी बॅकफुटवर.
या वेळेला बाहेर निघालेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटची घेते कड, चेंडू होतोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या होतीये 60 धावा. या षटकातला पुढचा चेंडू नंदन याचा सामना करेल प्रशांत. पाहूया. या वेळेला चेंडू आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली गेली, क्षेत्ररक्षकानं फील्ड केला. निर्धाव असणारा चेंडू डायरेक्ट हिट मुळे फलंदाज होतोय धावबाद बसतोय. 5वा झटका. थँक्यू सो मच डीजे. 6 षटकांचा खेळ झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर शिवतेज शिरगाव या संघाची धावसंख्या होतीये 5 बाद 60 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आसनगाव संघाकडून हॅलो 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 आता मात्र गोलंदाजी मार्कवर आसनगाव संघाकडून गोलंदाज येतोय. गोलंदाज राहुल. आणि आता मात्र पाहायला गेलं तर झटका बसताना मात्र शिरगाव संघाला धावसंख्या झाली गेली ती धावसंख्या झालेली ती 61 आफ्टर लॉस 6 wickets. Next batsman coming into the ground. आणि आता मात्र निर्धाव चेंडू सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला मिळते आसनगाव संघाकडून. राहुल यांची पुढील चेंडू आणि आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय 6 धावेसाठी सीमारेषेपार. षटकार. डीजे सुरेख असा फटका पाहायला मिळतो तो शिरगाव संघाकडनं आणि धावसंख्या 6 नी वाढतीये. धावसंख्या झालेली आहे ती 67. पुन्हा एकदा आसनगाव संघाकडनं गोलंदाज राहुल. ओहो सुरेख असा कव्हरच्या दिशेने टोळाला फटका आणि 4 धावा चौकार. धावसंख्या 4 नी वाढतीये. धावसंख्या झालेली आहे ती 71. गुड बॅटिंग शिरगाव टीम. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला शिरगाव संघाकडनं. प्रदीप याच्या बॅटमधनं सुंदर असे षटकार आणि चौकार पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा ओ निर्धाव चेंडू. षटक संपलेले. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली ती 71 आफ्टर लॉस 6 wickets.
76 रन मात्र उभारले गेले शिरगाव संघाकडून आणि 77 रनचा टार्गेट ठेवलाय आसनगाव संघाला. पहिला डाव संपून 5 मिनिटांचा वेळ झालेला आहे. आपल्याला मी 6व्या षटकाचा कॉल दिला गेला होता. यानुसार वालशेत संघाचा कर्णधार इथं हजर झालाय. कासगाव संघाला 5 धावांची पेनल्टी मिळते. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. आपल्याला 5 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. आसनगाव संघाला मिळाली आहे 5 धावांची पेनल्टी. संघानं धावा केल्यात. शिरगाव संघानं धावा केल्या होत्या 71 आणि त्यामध्ये 5 धावांची ती पेनल्टी ऍड केली गेली. धावा झाल्या 76 42 चेंडू आणि 77 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय जेएस स्पोर्ट्स आसनगाव या संघासमोर. आणि या वेळेला शिरगावकडून गोलंदाज येतोय अमोल. या वेळेला बॅट्समन कॅन्डीला खेळवण्याचा प्रयत्न केला जातो. अकुल टप्प्याचा चेंडू टाकला जातो. यानंतर बॅकफुटला जाऊन कॅन्डी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाहीये. निर्धाव असा चेंडू 42 चेंडू आणि 77 धावांचं हे आव्हान. यावेळेस पुन्हा अकुल टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मात्र या वेळेला अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाचं खातं खोललं जातंय, उघडलं जातंय. धावफलकावर 1 धाव लागली जाते. स्ट्राईकला येतोय आता आसनगाव संघाचा फलंदाज गणेश. खरंतर ही जोडी आहे. कुठेतरी एक मोठा स्कोर त्यांना पाठलाग करायला लागला असता, परंतु उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर मात्र त्यांनी शिरगाव संघाला लावलेली रोख बघण्याजोगी होती. या वेळेस जोरदार प्रहार गणेशच्या बॅट मधून बघायला मिळतोय. आसनगावच्या डावातला पहिला षटकार. थँक्यू सो मच डीजे. 42 चेंडू आणि 77 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ. पहिले 2 चेंडू अप्रतिम पडले गेले. मात्र या तिसऱ्या चेंडूवर एक अप्रतिम फटका आणि फलस्वरूप षटका.
या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, मिडविकेटच्या दिशेनं चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एका धावेवर समाधान मानावे लागते ती आसनगाव संघाला. या एका धावेनं आसनगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 8 धावा. या षटकातला पुढचा चेंडू अमोल याचा. गोलंदाजीवरचं असणारं नियंत्रण आता मात्र कुठेही ढासळू द्यायचं नाहीये, कारण की समोर आहे कॅन्डी नावाचं वादळ. स्लोनवर चेंडू, लोवर फुल टॉस, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमा पार, पाहायला मिळतो अनोखा चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी आसनगाव संघाची धावसंख्या वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या धावांवर. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगासपासून मी एकाच गोष्टीचा वारंवार उल्लेख करतोय की 0-55 ही स्थिती असताना देखील एका सुस्थितीत शिवतेज शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र त्यानंतर केलेलं आसनगाव संघानं कमबॅक, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची मिळालेली अवर्णनीय साथ, या सगळ्यांच्या बळावर पहिल्या डावात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आसनगाव संघानं. आणि मग त्यानंतर खेळाडूंमध्ये वाढवलेला आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. सकारात्मक वातावरण तयार झालं आसनगावच्या पॅव्हेलियन मध्ये आणि त्यात सकारात्मक वातावरणाचं फलद्रूप स्वरूप आपल्याला यावेळेला कॅन्डी आणि गणेशची तळपणारी बॅट दिसून येते. अमोल याचा चेंडू, अप्रतिम फटका, फुटवर्कचा सुरेख वापर आणि कलाईला मोड देत लेग साईडला खेळलेला हा देखणा फटका. 2 धावा मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. GS स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या होतीये बिनबाद 14 धावा. GS स्पोर्ट्स आसनगाव बिनबाद 14 धावा, 42 चेंडू आणि हे 77 धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरेख सुरुवात म्हणता येईल. कुठे संत गती दिली गेली नाही, कोणताही चुकीचा फटका खेळला गेला नाही. कासगाव संघ, दिस इज द फायनल वॉर्निंग, दिस इज द फायनल कॉल फॉर यू. यानंतर आणखी 2 धावा तुमच्या पेनल्टी मध्ये ऍड केल्या जातील. कासगाव संघ, शेवटचा 1 मिनिट आपल्या हातात आहे. अगोदरच आपण 5 धावांची पेनल्टी घेतलेली आहे. जर तुम्ही आणखी उशीर केलात 1 मिनिटानंतर तर मग मात्र तुम्हाला आणखी 2 धावा. यावेळेला शिरगावचा स्टार प्लेअर राजेश गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं, मात्र थ्रो टप्प्यात करायला गेली ती जर डायरेक्ट हिट किंवा डायरेक्ट थ्रो असती तर मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. अवघी 1 धाव संघाची धावसंख्या 1 न वाढतीये, धावसंख्या होतीये 15 धावा. आता मात्र जिंकण्याकरता संघाला हव्यात त्या 62 धावा. या वेळेला लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दोघेही धावले होते, मात्र वेल जज म्हणता येईल त्या क्षेत्ररक्षकाकडून गडी होतोय, बाद बसतोय. पहिला झटका कॅन्डीच्या रूपानं ज्या फलंदाजाला जाळ्यात अडकवण्यासाठी राजेशनं घेतला होता चेंडू हाती, या वेळेला त्यामध्ये सफल प्रयत्नाने हा पहिला झटका. डीजे महेश. थँक्यू सो मच डीजे. आता मात्र संघाचा कर्णधार सचिन गोडके स्वतः मैदानावर. कॅन्डी नावाचं वादळ माघारी पाठवण्यात आलेलं होतं. या शिरगाव संघाची एक जबरची बाजू आहे, ती म्हणजे राजेश मडके. सातत्यानं संघाला कधी गरज लागली, संघाला जेव्हा आधाराची गरज असते, अडचणीतून बाहेर निघण्याची गरज असते, त्यावेळेस मात्र एक नाव तिथं भक्कमरित्या उभं राहते आणि ते नाव म्हणजे राजेश मडके. या वेळेला स्ट्राईकला आहे गणेश. पाहूया या षटकातला पुढचा चेंडू.
यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मयूर चेंडूच्या मागे मात्र चेंडू नॉन स्टॉप चौकार. डीजे थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम क्रिकेटचा नजराणा आपल्याला या दसरे प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ओम केबल सर्व्हिस आणि वेदांत नेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून डेन केबलवर 888 या क्रमांकाच्या चॅनलवर आपल्याला या सामन्याचा लाईव्ह प्रेक्षेपण बघता. स्ट्राईकला येतोय आसनगाव संघाचा वादळ. सचिन जातोय सीमा पार, पाहायला मिळतोय चौकार. गावच्या भरवशाच्या फलंदाजाला परतावं लागतंय माघारी तंबूत परत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या होतीये. कारण हे दोघं जर क्रीजवर उपस्थित असतील, क्रीजवर हजर असतील, तर मग मात्र आपल्या विजयातला सगळ्यात मोठा अडसर ठरू शकतील. मित्रांनो, एखाद्या गोष्टीची फक्त आवड असून काही होत नाही, तर ती गोष्ट मिळवण्याची भूक सुद्धा असावी लागते आणि ती भूक आता मात्र आपल्याला दिसते. या सामन्यात पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय आसनगाव संघाला. या एका धावेनं आसनगाव संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 25 धावा. समीकरण पुन्हा बदलताय. 29 चेंडू आणि 52 धावांची गरज. यावेळेला चेंडू कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये. यावेळेला चूक होतीये राजेश मडके यांच्याकडून. संघाचा सेनापती यावेळेस थोडीशी मिसफील्ड करतोय, परंतु सुरेख बॅकअप असल्यामुळे त्या चुकीचा काही दुष्परिणाम भोगावा लागत नाहीये. संघाची धावसंख्या वाढली जाते. 2 नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनला विनंती आहे, आपण धावताना क्रीजच्या बाहेरून धावायचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेस जोरदार प्रहार बघता क्षणी चेंडू सीमा पार. षटकार. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. तुला काय सोनं लागलंय का? 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 थँक्यू सो मच. या षटकारानिशी जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या होतीये 33 धावा. आता पुन्हा समीकरण बदललं जात आहे. जिंकण्यासाठी जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाला हव्या त्या 27 चेंडू आणि 44 धावा. तर क्रिकेट आहे, प्रत्येक चेंडू गणिक. हा सामना कुणाकडे झुकतोय, यावर कोण वर्चस्व गाजवतोय, कोण हक्क सांगतोय, या सगळ्या परिभाषा असतात. या सगळ्यांचे अंदाज वर्तवले जातात. परंतु जोपर्यंत शेवटची रन निघली जात नाही, शेवटचा चेंडू पडला जात नाही, तोपर्यंत तुमचा निष्कर्ष हा कधीच आपण बांधू शकत नाही. या वेळेला स्लीपच्या दिशेनं कट लागली आहे. फटका फसलाय आणि अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि होतोय गडी बाद. थँक्यू सो मच डीजे. तिसरा झटका बसतोय गणेशच्या रूपानं. कुठेतरी सचिन आणि कॅन्डीच्या परतल्यानंतर गणेशकडून ज्या आशा होत्या डगआउट आसनगावला, मात्र यावेळेस गोलंदाज प्रवीणची एक भरीव कामगिरी म्हणता येईल. राजेशने जी एक कमबॅकची एक संधी दिली होती,
त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. अजूनही वेळ आहे. दोन्ही संघांकडे हा सामना 50-50% आहे. निम्म्या रीतीने हा झुकलेला सामना आहे. दोघांकडून शर्तीचे प्रयत्न केले जातात. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा तिसरा दिवस आणि हा दुसरा सामना. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. पाहायला मिळतोय आणखी एक चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी संघाची धावसंख्या होतीये 37 धावा. दोघेही सख्खे भाऊ यावेळेला मैदानावर उपस्थित आहेत. स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्राईकला अनिकेत. 3 षटकांचा खेळ झालाय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद 37 धावा. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. म्हणजे 4 षटकांमध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. जर सरासरीचा विचार जर केला तर प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाला. तर तुम्ही नवीन जुळलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो, हा सामना सुरू आहे. शिवतेज शिरगाव विरुद्ध जीएस स्पोर्ट्स आसनगाव संघ. शिवतेज शिरगाव या संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलं होता. प्रथम फलंदाजी करताना 0 बाद 55 ही पहिली भागीदारी झाली होती. परंतु त्यानंतर शिरगाव संघाचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळत गेला आणि 71 या धावसंख्येवर हा संघ अडकून थांबला. परंतु 5 धावांची पेनल्टी ऍड झाली. 76 धावा झाल्या. 77 धावांचं लक्ष उभं केलं गेलं. आसनगाव संघासमोर या वेळेस क्रिकेटचा दाखवताना क्लास हा येतोय एक चौकार खास. डीजे थँक्यू सो मच. या चौकारानिशी आसनगाव संघाची धावसंख्या होती आता मात्र 41 धावा. अनिकेत आणि अमित दोघही फलंदाज आता मात्र संघाला एका कडवट झुंजेच्या दिशेने वाटचाल नेत आहेत. यावेळेस स्लोवर वन चेंडू. अप्रतिम गोलंदाजी होते राजेश मडके यांच्याकडून. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो होतीये मात्र थ्रोची जागा चुकली जातीये. 2 धावा. संघाची धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 धावा. समीकरण बदललं जातंय. 22 चेंडू आणि 34 धावांची गरज. हे षटक आणखी एक महत्वपूर्ण ठरणारं षटक आहे कारण की या वेळेला राजेश मडकेंना माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे. या वेळेला पुन्हा स्लोवर वन चेंडूचा वापर. फलंदाज अनिकेत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून जर दडपण टाकायचं असेल शिरगाव संघाला तर मात्र गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवावा लागेल जेणेकरून रन रेट मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ व्हायला नको. या वेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटचा हा क्लास. जजमेंट चुकतंय क्षेत्ररक्षकाचं. थँक्यू सो मच डीजे. या षटकारानिशी आसनगाव संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 49 धावा. समीकरण पुन्हा बदललं जात आहे. समीकरण होत आहे 20 चेंडू आणि 28 धावांची गरज. जिंकण्याकरता 20 चेंडू आणि 28 धावांची गरज. यावेळेस लगे रहे हैं अनिकेत और अमित. पुन्हा जोरदार प्रहार. यावेळेस राजेश मडके यांच्या चेंडूवर आक्रमक हल्ला. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. जितकी तिखट भेदक अचूक गोलंदाजी अनिकेतनं केली होती अगदी तितका संयमी आक्रमक आणि ऐनमोक्याच्या क्षणाला फटकेबाजीचा खेळ आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा चेंडू बाजूला ठेवला गेला. स्लोवर वन केला गेला. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ड्रिंक्स ब्रेक यावेळेला
4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 56 धावा आणि जिंकण्याकरता 18 चेंडू 21 ब्रेक येतोय. तोपर्यंत आपण डीजे कैलास आणि डीजे महेश यांच्याकडून ऐकूया एक चांगलं असं गाणं. कॉल 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे ती जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाला. 18 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी. गोलंदाज येतोय डावखुऱ्याचा अमोल. शिरगाव संघाला देखील आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हे शर्तीचे प्रयत्न इथं मात्र आपल्याला जारी ठेवावे लागणार आहेत. सातत्य राखावं लागतं. प्रत्येक वेळी क्षणांना सांगावं लागतं, काळाला सांगावं लागतं शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या वेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाचे मनसुबे ओळखलेत गोलंदाज अमोल याने, आणि फलंदाजाला पुढे येताना पाहून चेंडू आणखी शॉर्ट लेंथवर टाकला गेला टप्प्याचा चेंडू, आणि मग मात्र फलंदाज होतो बेट. निर्धाव असा चेंडू. समीकरण आता मात्र थोडंसं पुन्हा बदलताना 17 चेंडू आणि 21 धावा या षटकामध्ये कमालीची वैविध्यता आपल्याला आणावी लागेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगच्या दिशेने हा फटका वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र ऐन क्षणाला हे मनसुबे ओळखले गेलेत. एका धावेवर समाधान मानावं लागते जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाला, आणि संघाची धावसंख्या होतीये 57 धावा. समीकरण पुन्हा बदलत आहे. समीकरण होत आहे आता मात्र जिंकण्याकरता 16 चेंडू आणि 20 धावांची गरज. मित्रांनो, संघर्ष तुमचा इतका मोठा असला पाहिजे की तुम्हाला यश मिळाल्यानंतर देखील त्या यशानं देखील तुम्हाला सलाम केला पाहिजे. आणि म्हणून अपार मेहनत, अपार कष्ट आणि सदैव सातत्यानं चालत असलेला संघर्ष यातून उत्पन्न होत्या, ती म्हणजे तुम्हाला समाधान देणारी गोष्ट. तिचं नाव आहे यश. आणि हेच यश पादाक्रांत करण्यासाठी अडचणीच्या मार्गावरून चालावं लागतं. संकटांना बाजूला सारून खऱ्या अर्थानं या शर्यतीत धावावं लागतं. यावेळेस फलंदाजी मार्कवर असणारा अमित याला परिपूर्ण नामोहरम करून टाकलंय गोलंदाज अमोल यानं. आता जर आपण तिघं पाहिले, स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्राईकला अनिकेत आणि गोलंदाजी मार्कवर आहे अमोल. ए फॅक्टर इथं चालू आहे. आता कोणाचा एक कोणासाठी चांगला काळ घेऊन आलाय हे बघायला मजा येईल. यावेळेस पुन्हा चेंडू ऑफस्टंपच्या दिशेनं ठेवला जातोय. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतोय आणि बाहेरही निघतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होती आता मात्र 58 धावा. समीकरण बदललं जात आहे. समीकरण राहिलंय आता बाकी 14 चेंडू आणि 19 धावा. या वेळेस राजेश मडके यांच्याकडून होतीये चूक. ऐन मोक्याच्या क्षणाला गलती कोणाकडून होतीये? संघाचा मेंटर. गलती कोणाकडून होतीये?
जो सातत्यानं फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी खेळत असतो, यावेळेला चूक कोणाकडून होत्या जो प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत असतो. परंतु मित्रांनो, आयुष्यात असा तरी एक क्षण येतो जिथं मात्र चुका होत असतात, पण या चुका सुधरवून खऱ्या अर्थानं पुढे चालायचं असतं. यावेळेस आणि त्या चुकीची भरपाई चेंडूला दाखवलाय आसमान. येतो एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. संघाची धावसंख्या 6 वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये. थँक्यू सो मच डीजे. यापुढील होणारा सामना कासगाव विरुद्ध वालशेत या दोन्ही कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या दोघांच्याही नाणेफेकीचा कौल आपण मुस्तफा यांच्या हस्ते करतोय. कासगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचा आहे. कासगाव संघ आपला निर्णय अगोदर आपण कळवायचा आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज येते, कासगाव संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपल्या विजयासाठी संघर्ष करणारा संघ आहे, त्यातल्या त्यात थोडंसं आपल्याला 5 धावांची पॅनल्टीचा देखील आपल्याला सामना करावा लागलाय. बॉलिंग घेतल्या, बॉलिंग आपण घेतलेली आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोर वालशेत नावाचा संघ आहे. काय आपलं प्लॅनिंग असेल, किती धावांपर्यंत रोखण्यासाठी इथे संघर्ष करताना दिसून याल? 50 ते 60 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील. आणि क्षेत्ररक्षण गोलंदाज पण चांगले आहेत आमच्याकडे आता, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. कासगाव संघाचे कर्णधार सांगतायत की आमच्याकडे भरवशाचे गोलंदाज आहेत आणि त्यात डीजे आमच्याकडे भरवशाचे गोलंदाज आणि त्या गोलंदाजीच्या बळावर आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मी वळतोय वालशेत संघाच्या कर्णधाराकडे. प्रथम फलंदाजीसाठी आपल्याला आमंत्रित केलं गेलं. आपण सामने बघत आहात. काय टोटल स्कोअर आपल्या मनामध्ये आहे आणि आपलं प्लॅनिंग काय आपण या मैदानावर दाखवणार आहोत? हॅलो मी 70 किंवा 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि कालचा आमचा खेळ जरा वाईट झाला. आज आम्ही चांगली सुधारणा केली आहे आणि चांगला असा आम्ही खेळ दाखवू आज. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. दोन्ही कर्णधारांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन या सामन्यात आपण वळणार आहोत. यापुढील होणारा सामना कासगाव विरुद्ध वालशेत संघ. फैजल शेख कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. फैजल शेख. यावेळेला शिरगाव संघ आपण हस्तांदोलन करूनच बाहेर निघायचं आहे. प्रत्येक खेळाडूशी आपण समोरच्या प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करूनच निघायचं आहे. ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपण फेअर क्रिकेटला इथं अनुभवतोय, त्यामुळे आपण हस्तांदोलन करूनच प्रत्येक खेळाडूशी बाहेर निघायचं आहे. तत्पूर्वी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय फैजल शेख. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण संपूर्ण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवकांनी संपूर्ण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे.
सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली आणि श्रद्धा स्पोर्ट्स तसंही आयोजित तसंही प्रीमियर लीग सन 2021चा हा तिसरा दिवस आपण पाहतोय. अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावर खेळताना आपल्याला पाहतील. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला या सर्वच क्षेत्रातील मान्यवर